सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे. आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा. दररोज संध्याकाळी 8 ते 5 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते. अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सनातन जो परमात्मा आहे त्यास नमस्कार करून आपण आपलं प्रवचन सुरू करणार आहोत. ओम सहस्रशीर्षः पुरुषः सहस्राक्षः सहस्रपद स भूमी विषुवृताय दशांगुलम. आजचं प्रवचन आपलं 49 असून त्याचा विषय आहे कीर्तन वेदांत वरदान के शाप. हा शब्द आहे वरदान के शाप. सकाळी नारद मुनी आले, म्हणले महाराज हा एक विषय घ्या तुम्ही प्रवचनाला सांगायला. पूर्वीचे कीर्तनकार कसे, आताचे कसे, पूर्वीचे कीर्तनकाराचा हावभाव कसे, त्यांचा हार कसा होता, त्यात वाचून पाहू आपण. ओम अभेत्वं पूर्वं मदं सवासवानः हर्ष पवित्राभि वाजं मुतस्रवः. हे सोमा, हे परमेश्वरा, सोमरस काढवायच्या वेळी पूर्वपार प्रसिद्ध आनंदवर्धक असा रस घेऊन गाण्यासाठी पूर्वी निश्चित केलेल्या स्थानाजवळ ये. लोकरीच्या गाळणीतून गाळला जा व त्या रसाद्वारा आम्हाला बल व अन्न देत जा. बल म्हणजे बोलण्यास सामर्थ्य, कीर्तन करण्यास सामर्थ्य. सोमरस पिऊन पूर्वीचे कीर्तनकार कीर्तन करीत असत. सोमरस म्हणजे फळांचा रस, उसाचा रस, आंब्याचा रस, नारळाचं पाणी, ही सोमरसामधली प्रमुख बाजू आहेत. तर पूर्वीचे कीर्तनकार हे दृढनिश्चयी आणि वृत्त पाळून कीर्तन करणारे होते. फळ खाणे, दूध पिणे हे कीर्तनकाराचं मुख्य लक्षण होतं पूर्वीचं. आणि त्या दृष्टीने केलेलं कीर्तन गावकऱ्यांचं कल्याण करीत असत, समाजाचं कल्याण होत असत. तेव्हा कीर्तन काळामध्ये कीर्तनामध्ये कीर्तन वेदांत वरदान की शाप हा प्रश्न आहे. जो समाजाचं कल्याण करायला निघाला, साधू म्हणा, कीर्तनकार म्हणा, ऋषी मुनी, तो तपश्चर्या करतो, कंदमुळे फळे खाऊन राहतो, त्याच्याकडून समाजाचं कल्याण होत. आता वरण भात आमटी खाणारे जे काही लोक आहेत ते सगळे पितर तत्वाचे आहेत. त्या दृष्टीने ते शब्द पितर तत्वात तयार होतात. आणि जे काही शब्द आहेत फळदुधाचे देवतत्वाचे आहेत. आता थोडक्यात सांगायचं, कीर्तनामध्ये पखवात, नंतर विणा, टाळ, हार्मोनियम वाद्य पेटी आणि चिपळे हे 5 साधनं कीर्तनामध्ये मुख्य प्रामुख्याने सांगितलेले आहेत. नारद मुनी म्हणाले हे 5 साधनं आहेत. कधी कधी शंक पण असतो. ते सांगायचा मुद्दा असा आहे की 5 साधनं जी आहेत ही वेदांत काय शिकवतात, याच्यात खरंच वेदांत आहे का, उगाच गप्पा मारल्या जातात. त्याच्यामध्ये शास्त्र असे ऋषी, देवता, छंद आणि स्वर. वेदामध्ये ऋषी, देवता, छंद आणि स्वर सांगितले जाते. मग पुढं लिखाण केलं जातं, स्तुती केली जाते, देवाची माहिती सांगितली जाते. तशा प्रकारचे 5 वाद्य येत आहेत. हा जो टाळ आहे ना, हा ऋषी ध्वनी करतो. विणा ह्या देव देवता प्रगट करतो.
आणि चिपळ्या आदी शक्ती आहे ती सर्व नियंत्रण ठेवते. आणि तुमचं पक्वाद जे आहे त्याच्यामध्ये छंद प्रगटतात. ते छंद कोणते आहेत? गायत्री छंद, उष्णिक छंद, अनुष्टुप छंद, भ्रते छंद, पंक्ती छंद, त्रिष्टुप छंद आणि जगती छंद. हे 7 छंद जे आहेत ते पखवादामधून तयार होतात. टांग टिंग टांग टिंग टांग टिंग असं जेव्हा तो टमटम टुमटुम ठमठम असे जेव्हा आपण पखवादून आवाज काढतो, वाजतो हा पखवादा इकून थाप मारल्यानंतर तिकडे जाते, तिकून थाप मारली की ते पखवादाचं आवाज ह्या 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 थाप बाजूला येत. म्हणजे सगळं आतून आंदोलन चालू असतं. म्हणजे छंद चालू असतात. छंद हे 7 छंद पखवादामधून मृदुंगामधून तयार होतात. तसे तुमचं ते डिग्गा, नंतर तुमचं ते काय म्हणतात तबला, याच्यामधून प्रगट होत नाहीत. कारण का तर त्यांना दोन एकूणच तो एकाच बाजून तोंड आहेत. एकाच बाजून तोंड असल्यामुळे हे छंद त्याच्यात निर्माण होऊ शकत नाहीत. त्याला दोन्ही बाजूने तोंड असावं लागतात. माणसाला जीभ आणि पडजीभ आहे, तसं पखवादाला 2 बाजू आहेत. माणसाला जीभ आणि पडजीभ आहे म्हणून ते छंद आणि स्वर प्रगट होतात. एकच जीव असते छंद प्रगट झालाच नसतं, स्वरही नाही. तर तसं हे पखवाद जे आहे, ह्या पखवादामध्ये हे 7 छंद तयार होतात. आणि 7 छंद मानवाचं शरीर नवे बनवतात. आणि मग मानवाचं शरीर, जुनं शरीर नवं, नशीब, संचित, कर्म, प्राप्त हे छंदापासून मानवाला नवीन दिशा देतात. काय थोडा बदल पण होऊ शकतो. पुढं आले स्वर. स्वर म्हणजे वाजाची पेटी. सा रे ग म प ध नि सा, सा रे ग म प ध नि सा. आता सप्त स्वर जे आहेत हे सगळे वेदांत स्वर आहेत. कसे आहेत बघा. सा षडजा स्वर, रे ऋषभ स्वर, ग गांधार स्वर, सारी ग म मांधांता स्वर, सारी ग म प पंक्ती छंद, सारी ग म प, सारी ग म प ध नि सा. प पंक्ती छंद, पंक्ती स्वर आला, पंचम स्वर आला. आणि पुढं तुमचा दैवत स्वर आला, नंतर निषाद स्वर आला. म्हणजे या ठिकाणी हे जे सा रे ग म प ध नि सा, हे जे आपण म्हणतो रागदारीत गातो, हे सगळ्या रागदारी जे आहेत हे वेदामधले आहेत. सा म्हणजे षडजा सुगाचे छंद, षडजा स्वर, उष्णिक छंद वृषभ स्वर, अनुष्ठप छंद गांधार स्वर, भ्रते छंद मानधंता स्वर, पंक्ती छंद पंचम स्वर, त्रिष्टुप छंद दैव स्वर आणि निशा जगती छंद निशा स्वर, ही 7 स्वर या पखवाद आणि पेटीमधून वाद्यातून तयार होतात. पखवादातून छंद प्रगटतात आणि याच्यामधून स्वर प्रगटतात. आणि त्यामुळं मानवाच्या शरीरावरती मानवाचं शरीर दिव्य बनतं. तेव्हा हे जे वाद्य आहेत, ही वाद्य इथं डिग्गा, तबला हे इथं वाद्य चालत नाही. कारण का ही 2 तोंडाचं जीव जुळलेलं आहे. कारण तबल्यावर ठाप टाकले धकडंग टकडंग इकडून तिकडे फक्त जातं. ह्या तबल्याचा आवाज ह्या तबल्यात येत नाही, ह्या तबल्याचा आवाज त्या तबल्यात येत नाही. त्यामुळे या ठिकाणी छंद उमटत नाहीत. हे निगेटिव्ह वाद्य कीर्तनामधलं माणसाला सुख देण्याच्या दुःख देणारे आहे. ते पखवाद हे माणसाला सुख देणारे आहे, दुःख हरण करणारं वाद्य आहे. म्हणजे पखवादाच्या थाप टाकतात
तिकून गायत्री छंद सुरू होतो. गायत्री, उष्णिक, नंतर अनुष्टुप, ब्रते, पंक्ती, त्रिष्टुप आणि दैवत जगती छंद हे पखवादातून प्रगट होतात. आणि त्यामुळे भजन कीर्तन रंगतं. देवांना काय पाहिजे? गो माता देवावंतून येतो विष्णू चक्रप्रती सप्तमाम. देवाने 7 स्वर निर्माण केले, 7 जग निर्माण केले, 7 स्थळं निर्माण केली. त्या 7ही स्थळांना स्वर आणि ध्वनी हे पोचले पाहिजेत. तेव्हा आपल्याला सुख समाधान या कीर्तनामधून मिळतं. कीर्तन वेदांत याच्यामध्ये वेदांचे मंत्र आहेत. टाळामधून ऋषी तत्व प्रगट होतं, विण्यामधून देवतत्व प्रगट होतं, देवतत्व प्रगट होतं. पखवादामधून छंद तयार होतात, तर पेटीमधून स्वर तयार होतात. चिपल्यामधून आदिमा शक्ती सगळ्यांचं नियंत्रण करून सगळ्यांची संघटना व्यवस्थित कशी राहिली पाहिजे. अशा दृष्टीने हे वाद्य जे आहेत, हीच वाद्य कीर्तनात वापरली पाहिजेत असं नारद मुनींचं म्हणणं आहे. कारण तुमची आणलं काय, तबला आणला, तबला. तर तबला वाजवता याचं कारण असं आहे की तुमचं हृदय जे आहे, तिचं जे इशी जे आहे त्याच्यात फरक होतो. एक तबलेवाला आला, म्हणला महाराज मी तबलाकार आहे आणि मला लय त्रास होतो, मरायची इच्छा होती, जगायची नाही. त्याचं मग कार्डिगाम काढून पाहिला तर निमे कार्डिगाम खाली निमे वर, कारण ते ठोके पडतात ना, त्यामुळे हृदयाचे कार्डिगाम बिघाडले. म्हणलं बाबा तू आता तुला जगायचं असलं तर पखवाद वाजव, आणि हेच वाजव असं तू काय जगायचा ना, कारण कार्डिगाम बिघाडले. मग त्याने तो पखवाद काय तबला वाजायला सोडून दिलं आणि मग तो पखवाद वाजायला लागला. मग पुन्हा 3 महिन्यांनी त्याचं कार्डिगाम तपासलं, तेव्हा ते 6 बटणं पॉझिटिव्ह आली. 6 mm ते 10 mm म्हणजे छंद आणि स्वर अतिशय पद्धतशीर चाललेले होते. तर सांगायचा मुद्दा असा, ही प्रात्यक्षिक आहे. तुम्ही कीर्तन करताय, तुमच्या तुम्ही व्होल्टेज तपासून बघा, मग बोला. ECG कसा निघतोय, कोणाचा? पखवाद वाजवतो त्याचा, आणि तबला त्याचा ECG बघा किती फरक पडतोय, तो तुम्हाला कळण काय झालं. हे दोन्ही वाद्य डीजी सारखे असतात. कोणते? तबलेचे. डीजीमुळं माणसाच्या शरीरातलं ECG जो आहे तो बिघडतो किंवा खालीवर जातो किंवा काळजं फाटतो. तशा प्रकारचे या ठिकाणी हे चालतं. दुसरा जर मला महाराज आम्ही कोणते वाद्य वाजवून भजन म्हणून, त्याला काय होतंय? म्हणजे ठीक आहे वाजवा, तुमचा मला ECG दाखवलं. म्हणजे 3 महिन्यांनी परत दाखवा. मग 3 महिन्यांनी तिने ECG दाखवला तर सगळं वाकड्या तिकड्या रेषेमध्ये ECG निघाला. कारण ते वाद्य जे होतं ते तंतू शास्त्रपद्धतीने वाद्य फिडल काय होतं ते होतं. ते वाद्यामुळं त्याच्या शरीराच्या ज्या लहरी आहेत त्या बिघडलेल्या आहेत. सगळ्या जगातल्या वाद्यकारांनी जागरण, गोंधळ, भजन, कीर्तन करणार आहे. समाजगिरांनी सुद्धा ढोलकी वाजवतोय त्याने आपले हृदयाचं ECG तपासलं पाहिजे. प्रत्येकाने आपलं वाद्याचं विषय शंख फुकणारे, शिंगाड फुकणारे, बँड वाजवणारे, या सगळ्या लोकांनी आपलं ECG तपासून. तर प्रत्येकाच्या शरीरामध्ये सगळ्यात सुंदर शरीराचे व्होल्टेज जर कुठं सापडत असते तर भजन पखवाद वाजवतो तो आणि कीर्तनकार महाराजांमध्ये. बाकी ठिकाणी एवढे चांगले व्होल्टेज कधीच आढळत नाहीत. आतापर्यंत जवळजवळ 60 सालापासून मी ह्या विषयावर संशोधन करतो की वाद्याचा माणसाच्या शरीरावर काय परिणाम होतो. सगळ्यात मंगलमय वाद्य कोणची? तर हे टाळ, विणा, पखवाद आणि हार्मोनियम आणि चिपळ्या, हे 5 वाद्य जी आहेत ही माणसाला सुख, शांती, समाधान देणारे, मेंदूमधली जी आहे ते व्यवस्थित निर्माण होणारे आणि शरीरामध्ये ते आहे.
एका गावामध्ये गेलो तेव्हा तिथं लोक भेटले, महाराज आमच्या गावामध्ये सगळे येडसर मंडळी चांगले, सगळे लोक दारू पितात, गांजा ओढीतात, काय मजा करतात राव, शेती पडीक पडली. तिथे काय सुज्ञ मंडळी भेटली, म्हणजे बाबा असं करा, तुम्ही भजन कीर्तन ठेवा. हा टाळ म्हणजे ऋषी आहे, ते विना म्हणजे देव आहे, देवता देव आहेत. पखवाज म्हणजे 7 छंद आहेत, पेटीमध्ये 7 स्वर आहेत, आणि तुमच्या चिपळ्यामध्ये आदिमाया शक्ती आहे. या 5 वाद्यामुळं ही देवदेवता तुमच्या गावात प्रगट झाल्या भजनातून, तर तुमच्या गावातलं हे सगळं दारू बिरू पूर्ण बंद होईल. मग त्यांनी पहिल्या वर्षी 2 दिवस कीर्तन ठेवलं, पुढं 7 दिवस ठेवलं, पुढच्या वर्षी महिनाभर ठेवलं. अहो सगळ्या गावातले लोक मालकरी बनले, दारू कोणी पेनं, गांजा वडीनं. कारण का, यांचे जे व्होल्टेज होते ते बिघडले होते, खाली गेले. आपला व्होल्टेज नेहमी 6 MM ते 10 MM पॉझिटिव्ह पाहिजे. तो आधी कोणी झाल्यानंतर कधी कार्य करतो, कधी करतच नाही, आणि निगेटिव्ह झालं कामच करीत नाही, झोपला, काय व्हायचं ते होऊ दे, झोपला, उद्याची बात उद्या, अशी कायम चालते परिस्थिती. तेव्हा आपलं हे जे कीर्तन ऐकणारी मंडळी आहे, ज्या कीर्तनामध्ये कीर्तनकार, पखवादे, टाळकरी, नंतर विणेकरी, पखवादवाला, पेटीवाला आणि चिपळावाला, हे जर समजा चांगले समतोल वाजवणारे असतील, तर त्या कीर्तनात बसणारी जी मंडळी आहे, त्या सगळ्या मंडळीच्या हृदयातलं कार्डिओग्राम म्हणजे ECG पॉझिटिव्ह होतं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह असलं तर, एक जण म्हणला, महाराज आता मी काय जगत नाही, मरणार आहे, काय खरं नाही. मी म्हणलं असं कर, आता इथं कुठं काय भजन कीर्तन आहे, तू आळंदीला जाऊन कुठंतरी भजन कीर्तनात फिर, सतत महिने भेट, आज काढ ECG. काढा ECG, सगळे वाकले तिकडेच. डॉक्टर म्हणलं तर खरं नाही, तुला ॲडमिट व्हावं लागेल, 3-4 महिने 2-3 लाख रुपये खर्च येईल, तो हटणं हटणार नाही. मग तो खर्चाला पैसे पाहून घाबरला, आणि कीर्तनकारा माझे रोज कीर्तन ऐकायला लागला. 5-6 महिन्याने, 3 महिन्याने त्याचं कार्डिओग्राम काढलं, तर ते कार्डिओग्राम एकदम 6 ते 10 MM मध्ये आलं, 6 बटणं. आणि तो चांगला भजनी बनला, माळकरी झाला, साधू बनला, सगळे दुःख हटली, सगळे पाठीमागची पीडा हटली. कीर्तनच का ऐकायचं बा, बाकीचे तमाशा ऐकला नाही जमत का? कीर्तन का ऐकायचं, कीर्तन हे वाद्यच का? भगवान कृष्णाने सांगितलं, वेदानाम सामवेदास्मी, वेदामध्ये मी सामवेद आहे. त्याच्यामध्ये कृष्णाने एक ऋचा सांगितली, तुमचे किती जन्म झाले, तुमच्या आईवडील किती झाले, तुमचे आजोबा किती झाले, या सगळ्यांची बेरीज केली ना, एवढे DNA म्हणजे अनुवंशिक दोष तुमच्यात आलेले, चांगले का वाईट, ते दुरुस्त करावं लागते. आणि ते दुरुस्त होण्याकरता जगात नाटकुडं दवाखान्यात औषध नाही, कुठली देवती जबाबदारी घेत नाही. आणि याच्यातून बाहेर पडण्याचा रामबाण उपाय काय? उपाय म्हणजे साधांत कीर्तन वेदांत शास्त्रोक्त पद्धतीचा असेल, वरदान असेल, तर या कीर्तनाच्या भजनात लोक बसल्यानंतर त्यांचे हजारो जन्माचे जे पाप किंवा जे अनुवंशिक दोष आहेत, ते ऑटोमॅटिक निघून जातात, संपून जातात. कसं काय संपायला पुरावा काय? अहो म्हणे नदीकडे चला, हे बघा शेवळ आहे का नदीमध्ये, आहे का नाही, काठी बुडवा, काठी बुडवली बघा. आता कुठे शेवळ आलं तर काठी लावून चिकटलं महाराज, हे सगळे शेवळ काठल्याच चिकतात ते. हा म्हणजे तुम्ही भजन कीर्तन करीत नाहीत म्हणून हे तुमच्या अंगाला शेवळ चिकटलं, हा त्याचा अर्थ. काठी आपटा, दनादन काठी आपटली, सगळे शेवळ बाजूकडे पाणी स्वच्छ निताळचाक दिसायला लागलं. तशा प्रकारचं सुंदर ते ध्यान उभा विटेवरी, असं आपण अभंग म्हणतो. त्यावेळेस आवाज करतो, त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये संवेदना निर्माण होतात, आणि संवेदना निर्माण झाल्यानंतर काठीने जसं त्या पाण्यावर ठोकऱ्या मारल्या लहरी होऊन ते शेवळ बाजूला गेलं, तसं आपल्या शरीरामध्ये जे काय अनुवंशिक दोष आलेले आहेत,
हजारो पिढ्याचे ते परिपूर्ण निघून जातात. तुकाराम म्हणे सदैव वैकुंठाला गेला. खरं आहे का? हो खरं आहे. कसं काय? तुकाराम महाराजांनी 7 जन्मामध्ये एका देवाची विशेष भक्ती केली आणि ते सगळं शेवाळ, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर सगळं शरीरातून बाहेर निघून गेलं. शरीर एकदम क्लिअर आणि स्वच्छ झालं. मग तुकाराम महाराजांना न्यायला स्वर्गातून विमान आलं, ते गेले. तर शास्त्र असं आहे की आपलं शरीर जे आहे वाद्य आहे, ते वाद्य आपण कसं वापरायचं हा महत्व आहे. आता एक सत्य घटना सांगतो. ते डग्ग्यावाला म्हणजे तबलेवाला टांगटिंग टांगटिंग वाजवायचा ठपक. म्हणलं बाबा हे तबला वाजू नको पाहिजे ना, हे चांगलं नाही, तुला याच्यातून त्रास होईल. ते म्हणत तुमचं काय ऐकायचंय? अरे मी भजन कीर्तनकार आहे, मी तबला वाजवणार म्हणजे वाजवणार. अहो ते वाजवता त्याचे जे शरीरातले ECG आहेत ना, म्हणजे कार्डिओग्राम आहे ना, ते निगेटिव्ह होत चालले. आणि बाबांनी एक चाकू घेतला, पोट कापलं, वाचलं म्हणा त्याच्यातून. तर ते कार्डिओग्राम खाली आले डग्ग वाजून वाजून. सत्य घटना आहे. दुसरा कीर्तनकार होता, त्याला म्हणलं महाराज तुम्ही कीर्तनमध्ये वाजू नका, चांगलं नाही. तो कोण सांगणार? मी 12 वर्ष कीर्तन करतो म्हणे. आणि त्यांनी सांगितलं महाराज ऐकू नका, जोरात तबला वाजवा. त्याने जोरात वाजवला. ते महाराज वरून खाली पडत तसंच मेलं कीर्तनातच. कारण त्याच्या हृदयातले जे ठोके आंदोलन ते समतोल राहिलं नाही. आता ते खाली पडून मिळवलं तर घाबर लोक म्हणले आम्ही आला. म्हणलं असं करा तुम्ही आता पखवात वाजवा, बाकीचं बंद करा. मग टाळ, विणा, पखवात, पेटी आणि चिपळ्या वाजवायला सुरुवात केली. त्याच्यानंतर 1 तासाने त्या कीर्तनकार पुन्हा जिवंत झाला, उभा राहिला, कीर्तन करायला लागला. का? तर त्याचे जे व्होल्टेज तुटले होते ते पुन्हा जोडले गेले. दुसरा एक जण होता, तिसरा, तो म्हणला महाराज मी हे कसलं ते फिडल वाजवतो म्हणे, मला ते चांगलं आवडतं म्हणे, कीर्तन चालत नाही. तुम्ही कोण सांगणार? मी लय मोठा कीर्तनकार आहे म्हणे. ते मला माहित नाही. शास्त्रीय पद्धत अशी आहे, जिथं जे सांगले तेच करायचं, फालतू करायचं नाही. त्याने मग ते वाद्य वाजवायला सुरुवात केली ना, तो बेशुद्ध होऊन पडला. त्याला काय सुचाना, बुद्धी एकदम भ्रमिष्ट झाली आणि सगळे मेंदूमधले ज्या रेषा होत्या ते एकमेकांना चिकटल्या आणि म्हणजे त्याच्या गाठी तयार झाल्या केसांच्या रेषांच्या आतमध्ये केंद्रात. हृदयाचं कार्डिओग्राम खाली आला, तो तसाच झाला. लागला येडवाणी करायला. मला म्हणले महाराज त्या महाराजांना असं व्हायला लागलं. म्हणजे त्याचं ते वाद्य काढून टाका, आपलं सत्य वाद्य वाजवा. मग आपलं सुंदर ते ध्यानुभा विटेवर किंवा स्वरूप पाहता लो त्यांनी किंवा जे का काकड्या वाटतं अभ्यंग आहेत आपले ते म्हणा. ते म्हणायला सुरुवात झाल्यानंतर त्याच्या शरीरावर मेंदूवरती ज्या वाद्यांच्या ज्या लहरी उमटल्या होत्या शक्तिपात क्रियाने, त्या आपोआप निघून गेल्या. टाळ, विणा, पखवात, पेटी आणि चिपळ्या याच्यामधून जे वेदांत ध्वनी म्हणजे छंद आणि स्वर प्रगट झाले, त्यातून ते महाराज व्यवस्थित सुखरूप बाहेर पडले. त्यांनी पुन्हा बाकीचं वाद्य वाजवलं नाही, त्याच वाद्यात कीर्तन करायला लागले. हे जे कीर्तन आहे हे कीर्तन वेदांत, हे कीर्तन ते वेदांत वरदान आहे. याच्यात जर काय चुकलं तर तू शाप होऊ शकतो. आता आपण कीर्तन करतो, सत्य सांगू खोटं सांगू हा प्रश्न पडला. भूतियान मांसाहार करणे, दारू पिणे, गांजा ओढणे हे भूतियान मार्गाचे लक्षण आहेत. वरण भात खाणे, आमटे खाणे पितृयान मार्गाचे. फळं खाऊन दूध पिऊन राहणे देव येऊन मार्गाचं लक्षण आहे. फळं खाणे, फळाचा रस पिणे, आपलं पाणी अजिबात न पिणे हे ब्रह्मतत्वाचं म्हणजे ब्रह्मव्यात्याचं लक्षण आहे. आता आपल्याला हे एवढं जमत नाही, आपण एक रोज एक फळ खाल्लं पाहिजे. भजन कीर्तन करणारे जे कीर्तनकार आहेत किंवा विधी करणारे जे विद्वान ब्राह्मण आहेत ते विधी वस्तू जेवण करीत नाहीत. कीर्तनकार जो असल कीर्तनकार आहे तो कीर्तन संपवतो काहीच पित नाही, चहा पित नाही, दूध घेत नाही. कीर्तन झाल्यानंतर तो फराळ करतो. कारण का?
तर त्याचं कारण आहे, आवाज जो आहे तो समतोल राहतो, समाजाचं कल्याण होतं. तुम रोटी खाताय, हम भी रोटी खाताय, तुम भी पाणी पिताय, हम भी पाणी पिताय. ही जी पद्धत आहे, आता काय कीर्तनकार वरण भात आमटी खातो, तुम्ही वरण भात आमटी खाऊन कीर्तन ऐकताय, काय फरक आहे तुमच्या त्याच्या शब्दात? तो म्हणतो राम राम, तुम्ही पण म्हणता राम राम. पण जो फळ खाऊन दूध पिऊन राहतो किंवा साधक जो आहे सोमरस पिणारा कीर्तनकार, फळांचा रस पिणारा, तो म्हणा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया. आणि बाकी काय सुंदर ते ध्यान उभा विटेवरी, करकटावरी ठेवोनिया. तिसरा तो म्हणे सौंदर्य ते ध्यान उभा विटेवरी, करकटावरी ठेवोनिया. याचं कारण म्हणजे तुम्ही जे खाताय पिताय त्याच्यावर तुमचे दोन्ही अवलंबून आहेत. समाजाचं कल्याण करणारे जगातले आता एक नंबरचे फक्त कीर्तनकार राहिलेत, बाकीचं समाज करणारे कोणी दिसत नाहीत. समाजाचं परिवर्तन करणारे जे आहेत कीर्तन वेदांताचार्य जे आहेत, कारण तुकाराम ज्ञानेश्वरांनी भजनं सांगितली, अभंग सांगितले, सगळे वेदांत वेद आहेत सगळे. तुकाराम महाराज म्हणले जगद्गुरु श्रेष्ठ, काय म्हणले, ज्याची गेली जाण तो झाला ब्रह्म. किती सुंदर व्याख्या केली बघा. सुटसुटीत सगळं तुमच्या शरीरात जाण गेली पाहिजे, इतक्या पद्धतीचं कीर्तन रंगलं पाहिजे. आणि ते आपण कुठं बसलोय, काय करतोय, आपला काही समजणार नाही. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी, करकटावर ठेवून या. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी, करकटावर ठेवण्या. सुसंगत आवाजामध्ये म्हणतो आहे. पेटीच्या स्वरात त्याचा स्वर मिळाला आहे, पाखवाजाच्या छंदाशी त्याचा छंद ताल जमलेला आहे, आणि टाळाशी त्याचा संबंध व्यवस्थित आहे, विण्याशी त्याचा संबंध व्यवस्थित आहे, चिपळाई संबंध त्याचा व्यवस्थित आहे. आणि त्या सगळ्यांना धरून हा कीर्तनकार, म्हणजे त्याचे व्होल्टेज जे आहे शरीरातले ते पॉझिटिव्ह आहेत. विठ्ठल विठ्ठल, आता विठ्ठल नामाचं आपल्या हृदयामध्ये हार्ट येतो, तर विठ्ठल नामाने तो बंद होतो. कारण ओम कम खम गम घम नम चम चम टम ठम, त्या जे अनाथ चक्र आहे त्या चक्रामध्ये जे काय ठम शब्द आहे तो विठ्ठल नामामध्ये आहे. आणि तो विठ्ठल नामामध्ये शब्द असल्यामुळं आपल्या शरीरामध्ये आपले जे व्होल्टेज आहे 6 ते पॉझिटिव्ह होतात. एक जण होतं म्हणले, महाराज हे व्होल्टेज काय नीट व्हायला औषध पण लागू पडा. बऱ्याच वैद्यांना विचारलं, सगळ्या ठिकाणी फिरवलं, जमणार नाही म्हणे. म्हणलं बाबा आता याला एकच उपाय, राम विठ्ठल विठ्ठल म्हण. तो म्हणा विठ्ठल 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 असा म्हणलं महिनाभर. मग नंतर बघू, महिनाभर तो विठ्ठल विठ्ठल म्हणला. आता जाऊ दवाखान्यात, मग इशीची काढा अगदी पॉझिटिव्ह 6 ते 6 mm ते 10 mm निघाला बघा. म्हणजे हे जे आपण धर्म करतोय तो शास्त्रीय पद्धत आहे, अंधश्रद्धा नाही, गप्पा मारायची गरज नाही. आपलं संशोधन केंद्र आहे, आध्यात्मिक हॉस्पिटल. जगामध्ये आपली संस्था एवढी एकच आहे, धार्मिक संस्था, धार्मिक संशोधन करणारी, प्रत्यक्ष प्रमाण सांगणारी. म्हणून आपल्या यूट्यूबवर येणारं विश्वक्रांती नवे ज्ञान ऐकत चला, आणि त्याच्यातून काय बोध घ्यायचा तो सांगा. काय चुकलं असलं तर पुन्हा मला भेटा, शिरोळ म्हणजे आपल्याला हे दुरुस्ती करता येईल. हे जे शास्त्र आहे ते आपण सुसंगत पाळलं पाहिजे. आजचा विषय काय आहे, कीर्तन वेदांत. कीर्तन ते वेदांत वरदान की शाप. जे कीर्तन ऐकतात त्यांना वरदान प्राप्त होत, पण जे ऐकतच नाही ते त्या शापाच्या मार्गात जातात. कारण देवाने शाप, नारद मुनी सांगितलं, जो भगवान का भजन सुनेगा उसका अच्छा होगा, न सुनेगा वो गटर में चले जाएगा. जो भजन ऐकन कीर्तन ऐकन त्याची प्रगती होते, त्या गावाचं कल्याण होतं. आता आमच्या शिरूरमध्ये रामलिंग म्हणजे आमच्या कुळदैव शिरूरचं आहे.
इथं पूर्वी शिवरात्रीला 25-30 लोक येत असत आणि आता सगळ्या संस्था ठरवून कीर्तन भजन जर चालतं तर त्या ठिकाणी आता जवळजवळ 5-25 लाख लोक शिवरात्री येतात का? तर त्यांचं परिवर्तन झालं. देवाच्या लहरी कीर्तनातून त्या लहरी प्रति सेकंद किती बाहेर पडतात? 3 लाख किलोमीटर. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, विठ्ठल विठ्ठल हे जे म्हणतो आपण, टाळ वाजवतो, ह्या ज्या लहरी आहेत त्या प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर वेगाने बाहेर पडतात. जरी लोक तुमचे कीर्तन ऐकायला येत नसले तर झाडू पशु पक्षी सगळ्यावर चांगला परिणाम होतो. त्याप्रमाणे मनाचा वेग सुद्धा 3 लाख किलोमीटर वेग आहे प्रति सेकंद. ते वेग जास्त असेल पण कमीत कमी. सूर्याचा प्रकाश किरणाचा वेग आहे प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर. आणि आपल्या यज्ञातून निघाला जो ध्वनी असतो तो प्रकाश तो पण प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर आहे. भजन कीर्तन जागरण गोंधळ याच्यामधून जे खंजिरी किंवा पखवाजांची ज्याच्या पद्धती वाद्य आहेत त्यातून तो ध्वनी निघतो. आता वारकरी इथं टाळ, विणा, पखवाज, पेटी, चिपळ्या या ध्वनी जो निघतो तयार होतो त्या ध्वनीतून प्रकाश तयार होतो. तो प्रकाश प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर वेगाने बाहेर पडतो. समाजाचं कल्याण होतं. बोला श्रीरामलिंग महाराज की जय. हयग्रीव घोणित गंगा मैया की जय. जगाचा एकच देव श्री ओम सहस्र पुरुषा, ओम सहस्र शीर्षा पुरुषा, सहस्राक्षा सहस्रपात, भूमी विश्वदूर्त्या दशांगुलम, स्वयंभू विश्वराजा श्रीराम महाराज की जय. जगात आणि महाराष्ट्रामध्ये 5 शक्तीपीठ निर्माण करणारे स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा माता की जय. शनीश्वर महाराज की जय. हनुमान की जय. सर्व देवदेवं की जय. सर्व साधू संतन की जय. सर्व जगाचा विश्वाचं कल्याण असो. हरिओम दत्त. ओम शांती शांती.